दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्ह्यातील गाजलेल्या चोंढी प्रकरणात दोषी ठरलेल्या शिंदे गटाचे नेते आणि माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांना अखेर तळोजा कारागृहात रवाना करण्यात आलंय. 6 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 11:30 वाजता जिल्हा रुग्णालयातून पोलीस वाहनाने त्यांना कारागृहात हलविण्यात आले. दिलीप भोईर यांच्यासह 21 आरोपींना 30 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायालयाने 7 वर्षांची सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा ठोठावल्यानंतर दिलीप भोईर यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार घेत असतानाच गुरुवारी रात्री अचानक पोलिसांनी त्यांना डिस्चार्ज देऊन तळोजा कारागृहात कडेकोट बंदोबस्तात रवाना केले. दिलीप भोईर हे चोंढी गावातील प्रभावशाली राजकीय नेते असून त्यांच्या विरोधकांशी झालेल्या वादातून ही मारहाणीची घटना घडली होती. न्यायालयाने उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून दिलीप भोईर यांच्यासह 21 जणांना दोषी ठरवले आहे. त्यांच्या कायदेशीर सल्लागारांनी सांगितले की या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान दिलीप भोईर यांच्या रवानगीनंतर त्यांच्या समर्थकांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर नाराजी व्यक्त केली. चोंढी प्रकरणामुळे रायगडचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.